Hello everyone, welcome to Wadkar's IIT NEET Foundation Hub online lecture. In this session, we will continue with questions on language of chemistry and transformation of substances from Pearson Chemistry Class 8. In the previous videos, we discussed questions from 1 to 17. Now in this video, we will discuss question number from 18 to 23 in detail. Questions from classroom B, and question number 18 is arrange the carbonate, sulfate, chloride and hydroxide radicals in the correct order of number of oxygen atoms. तर पहा आन्सर काय करायचं आपल्याला अरेंज द कार्बोनेट दिलेले कार्बोनेट सल्फेट क्लोराइड आणि हायड्रॉक्साइड हे जे रॅडिकल्स आहेत त्याला आपल्याला करेक्ट ऑर्डर मध्ये अरेंज करायचं आहे तर नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम्सच्या ओके तर पहा कार्बोनेट कार्बोनेटला आपण कसं लिहू शकतो CO3 2 minus okay then sulfate second one is sulfate ला SO4 2 minus chloride ला पहा ClO2 minus 1 आणि हायड्रॉक्साइड OH मायनस तर आपल्याला काय करायचं आहे ऑक्सिजनच्या नंबर ऑफ ऑक्सिजन ॲटम जेवढे आहेत त्याचा आपल्याला काय करायचं आहे करेक्ट ऑर्डर नुसार अरेंज करायचं आहे तर पहा तर आपण आता असं अरेंज करू hence the correct order is करेक्ट ऑर्डर काय आहे तर पहा हायड्रॉक्साइड मध्ये किती ऑक्सिजन ॲटम आहे पहा 1 ओके त्यानंतर क्लोराइड किती ऑक्सिजन ॲटम आहेत क्लोराइड मध्ये ClO2 minus 1 2 ऑक्सिजन ॲटम आहेत ओके त्यानंतर पहा कार्बोनेट मध्ये पहा CO3 minus 2 अदरवाइज आपण याला 2 minus पण लिहू शकतो CO2 ओके तर याच्यामध्ये किती ऑक्सिजन ॲटम आहेत 3 देन सल्फेट तर याच्यामध्ये किती ऑक्सिजन आहेत पहा SO4 2 minus गॉट दिस वन म्हणजे आपण कसा ऑर्डर घेतलेला आहे पहा 1 ऑक्सिजन ॲटम असलेला त्यानंतर 2 ऑक्सिजन ॲटम त्यानंतर 3 असलेला आणि 4 असलेला याने इनक्रीजिंग ऑर्डर घेतलेला आहे गॉट दिस वन त्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19 what is question number 19 is both the metals X and Y can form two oxides in which their valencies differ by 2 units. What could be X and Y? Both metals X आणि Y हे दोन metals आहेत आणि फॉर्म करतात 2 oxides in which their valencies differ by 2 units आणि त्यांची व्हॅलेन्सी डिफर करत आहे 2 युनिटने तर X आणि Y हे कोणते मेटल्स आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे तर पहा both PB म्हणजेच काय lead what this one
and SN. SN म्हणजेच काय? टीन फॉर्म काय करतात? टू ऑक्साइड्स फॉर्म करतात. टू ऑक्साइड्स. ओके, म्हणजेच PbO2 हे झाले लीडचे आणि and SnO2 हे झाले टीनचे रेस्पेक्टिव्हली. हे झाले ऑक्साइड्स. In PbO and SnO, the valencies of Pb and Sn. The valencies of Pb and Sn are valencies काय आहेत? 2 आहेत. Okay, and PbO2 and SnO2, the valencies काय आहेत? of Pb and Sn are काय आहे? 4 आहे. Got this one? तर आपल्याला काय म्हणलं होतं? डिफरन्स किती युनिट्स आहे? 2 युनिट्स आहे. तर ते दोन मेटल्स कोणते आहेत? लेड आणि टीन आहेत. तर पहा व्यवस्थित इथे PbO प्लस 2 आणि PbO2 याची किती व्हॅलेन्सी आहे? ऑक्सिडेशन नंबर ऑफ PbO इज किती आहे? 2 आणि PbO2 काय आहे? 4 आहे. ओके, त्यानंतर आता पहा डिफरन्स काय येतोय ऑक्सिडेशन स्टेटचा. डिफरन्स इन ऑक्सिडेशन स्टेट इज काय येतो आहे डिफरन्स? PbO आणि PbO2 चा पहा डिफरन्स इन ऑक्सिडेशन स्टेट काय येतोय? 4 - 2. गॉट दिस वन. डिफरन्स काय आलाय? 4 - 2 आलाय. म्हणजे हा आपण जे चूज केलेला हे होता मेटल होता ते करेक्ट आहे Pb. ओके, 4 - 2. देन Sn चा पहा SnO plus 2 SnO2 plus 4 याचा डिफरन्स ऑक्सिडेशन स्टेटचा किती आहे? 4 - 2 which is equals to 2 आला डिफरन्स. गॉट दिस वन. तर आपल्याला हेच फाइंड आउट करायचं होतं. ऑक्सिडेशन नंबर SnO चा काय आहे? प्लस 2 आहे आणि ऑक्सिडेशन नंबर SnO2 चा किती आहे? +4 आहे. डिफरन्स बिटवीन देअर ऑक्सिडेशन स्टेट किती आला? तर 4 - 2 2 आला. गॉट दिस वन. तर ते 2 मेटल्स कोणते आहेत? तर लेड आणि टीन आहेत. गॉट दिस वन. ओके, the next question number 19. Sorry, 20. Question number 20. Metal M forms an oxide with the formula M2. What is the formula of compound formed between M and a non-metal A with 6 electrons in M shell? तर पहा काय करायचं आहे आपल्याला? दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून काय काढायचं आहे? मेटल M फॉर्म करतोय ऑक्साइड. What is the formula of compound formed between M and a non-metal A? फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे M आणि non-metal A मधला. तर पहा ऑक्साइड फॉर्म्ड बाय मेटल M हॅज फॉर्म्युला क्वेश्चन मध्येच दिलेला आहे. ऑक्साइड फॉर्म बाय M with formula M2. ओके,
ऑक्सिजन हॅज अन ऑक्सिडेशन स्टेट ऑफ -2. ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट काय आहे? -2 आहे. तर त्या -2 ला काय करण्यासाठी पहा, द टू मेटल ॲटम मस्ट प्रोव्हाइड टू टोटल चार्ज +2 बॅलन्स द कंपाऊंड. आता +2 ऑक्सिडेशन स्टेट आहे ऑक्सिजनची आणि त्याला बॅलन्स करण्यासाठी आपल्याला काय लागत आहे? +2 चार्ज लागत आहे. Therefore, each atom has an oxidation state of +1. म्हणजे चार्ज झाल्यानंतर त्याला किती लागत आहे? ऑक्सिडेशन स्टेट ऑफ +1. मेटल M has valency 1. Therefore, मेटल M ला किती व्हॅलेन्सी आहे? 1 आहे. Got this one? The valency of metal M is 1 and metal ion M+1. ओके, आता पहा अजून काय दिलेलं आहे इन्फॉर्मेशन आपल्याला. हे M2O दिलं होतं, त्यावरून आपण काय केलं? व्हॅलेन्सी फाइंड आउट केली. M ची 1 आहे. ओके, आणखी काय दिलेलं आहे पहा आपल्याला. तर नॉन मेटल A हॅज 6 इलेक्ट्रॉन्स इन M शेल. M शेल मध्ये नॉन मेटलच्या 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, डिटरमाइन द व्हॅलेन्सी ऑफ नॉन मेटल A, म्हणजेच नॉन मेटल A च्या कशामध्ये? M शेल मध्ये किती? 6 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणून सांगितलेले आहे. The element with 6 valence electrons belong to group 16 of periodic table and typically gain 2 electrons to achieve stable octet configuration. आता M शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. आता याला स्टेबल ऑक्टेट फॉर्म करण्यासाठी याला किती इलेक्ट्रॉन्स लागतील? 2 इलेक्ट्रॉन्स लागतील. ओके, therefore नॉन मेटल A has valency of 2. म्हणजेच नॉन मेटलची व्हॅलेन्सी किती आली? 2 आली. ओके, तर पहा anion म्हणजे काय पहा? इफ an atom gain one or more electron, ॲटम जर एक किंवा एकापेक्षा जास्त इलेक्ट्रॉन जर गेन करत असेल, घेत असेल, तर निगेटिव्ह आयन क्रिएट होते. त्यालाच काय म्हणतात? anion म्हणतात. फॉर्म्ड बाय निगेटिव्ह आयन फॉर्म होलेला आहे. ओके, कारण 2 इलेक्ट्रॉन्स त्यांनी काय गेन केलेले आहेत. M शेल मध्ये 6 इलेक्ट्रॉन होते. ऑक्टेट क्रिएट करण्यासाठी त्यांनी 2 इलेक्ट्रॉन्स गेन केलेले आहेत. त्यामुळे anion फॉर्म झालेला आहे. बाय कोण फॉर्म केलेला आहे? नॉन मेटलने. नॉन मेटल anion formed by non-metal A is काय आहे? A -2. What this one? तर याची A ची व्हॅलेन्सी काय झाली? 2 झाली. What this one? आता काय करायचं आहे पहा. आपल्याला फॉर्म्युला क्रिएट करा म्हणलेला आहे. काय? फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड फॉर्म बिटवीन M अँड नॉन मेटल A म्हणलंय. तर आपण काय करायचं आहे? युजिंग द व्हॅलेन्सी डिटरमाइन इन द प्रिव्हियस स्टेट. आपण व्हॅलेन्सी डिटरमाइन केलेली आहे. M ची काय आहे? 1 आहे आणि नॉन मेटल A ची व्हॅलेन्सी काय आहे? 2 आहे. तर आपण काय करणार? क्रिस क्रॉस मेथड यूज करून फॉर्म्युला कसा क्रिएट होतोय पहा. M ची व्हॅलेन्सी काय आहे? फॉर्म्युला ऑफ कंपाऊंड इज, क्रिस क्रॉस मेथड यूज करणार आहोत. फॉर्म्युला ऑफ compound is M+1, A-2. याचा फॉर्म्युला काय क्रिएट होते बघा, क्रिस क्रॉस मेथड यूज केल्यानंतर M2A. Got this one? M2A. क्रिस क्रॉस मेथड सगळ्यांना माहित आहे. Got this one? तर काय फॉर्म्युला क्रिएट झालेला आहे? M2A. Got this one? Then next question number 21 is, what is mean by oxidation and reduction? Oxidation and reduction म्हणजे काय पहा. Oxidation म्हणजे काय? Oxidation is addition
Addition of oxygen. Oxidation is a addition of oxygen or किंवा electronegative element. Electronegative element or addition of oxygen किंवा addition of oxygen किंवा removal of hydrogen or electropositive element from a compound. Got this one? काय आहे ऑक्सिडेशन म्हणजे ऍडिशन ऑफ ऑक्सिजन किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट और रिमूव्हल ऑफ हायड्रोजन और इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. एक्झाम्पल पाहू म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. एक्झाम्पल पहा. Mg+O2 which gives MgO. इथं काय झालं? ऍडिशन ऑफ ऑक्सिजन. Addition of oxygen to Mg. Got this one? किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट म्हणलेला आहे. ऍडिशन ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट Mg प्लस इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट Cl2. MgCl2. Magnesium chloride. Addition of chlorine to Mg. Got this one? आता पहा अजून काय म्हणलेलं आहे. Removal of hydrogen or electropositive element from a compound. Removal of पहिले पहा HgO. इथं रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंटचं रिमूव्हल म्हणले आणि रिमूव्हल ऑफ हायड्रोजन म्हणलेलं आहे. रिमूव्हल ऑफ Hg प्लस HgO मधून काय केलेलं आहे? रिमूव्ह काय केलेलं आहे? Hg प्लस O2. Removal of oxygen from HgO. Removal of oxygen from HgO. आता पहा Hi which gives H2 plus I2. म्हणजे तिथं काय केलेलं? रिमूव्हल ऑफ हायड्रोजन फ्रॉम Hi. Removal of hydrogen from Hi. Got this one? डेफिनेशन कळालेली आहे सगळ्यांना. Then नेक्स्ट काय म्हणलेलं आहे आपल्याला? नेक्स्ट काय डेफिनेशन विचारलेले आहे? रिडक्शनची. रिडक्शन म्हणजे काय पाहू आपण. रिडक्शन ओके. रिडक्शन म्हणजे काय पहा. रिडक्शन reduction is the addition of hydrogen. इथे काय आहे? हायड्रोजनचं ऍडिशन आहे और इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट. Got this one? Or removal of oxygen or electronegative element.
from a compound. Got this one? तर एक्झाम्पल बघू म्हणजे लक्षात येईल तुम्हाला. H2 plus Cl2 which gives HCl. Addition of hydrogen to chlorine. इथं काय झालं? Addition of hydrogen to chlorine. Got this one? आता पहा Na plus Cl2 which gives addition NaCl sodium chloride म्हणजेच addition of sodium to chlorine. त्यानंतर नेक्स्ट पहा एक्झाम्पल PCl5 which gives PCl3 plus Cl2. इथं काय पहा? Removal of chlorine from PCl5. ओके. त्यानंतर H2O2 H2O plus O2. इथं काय आहे? Removal of oxygen from H2O2. Got this one? एक्झाम्पल कळालेलं आहे सगळ्यांना. त्यानंतर हे झालं रिडक्शन. रिडक्शन मध्ये काय सांगितलं होतं? ऍडिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचं ऍडिशन किंवा इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट और रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचं रिमूव्हल और इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट फ्रॉम अ कंपाऊंड. हे झालं रिडक्शन. गॉट दिस वन? त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहू. Question number 22 is what is the change takes place when common salt is dissolved in water? तर आन्सर पहा. चेंज हे 2 टाइप्सचे आहेत. ओके. कोणता कोणता चेंज? एक म्हणजे फिजिकल. ओके. एक फिजिकल चेंज आहे आणि एक कुठला चेंज आहे? केमिकल चेंज आहे. ओके. तर फिजिकल चेंज मध्ये काय होते पहा. फिजिकल चेंज मध्ये नो न्यू प्रोडक्ट इज फॉर्म. नवीन प्रोडक्ट क्रिएट होत नाही. नो न्यू प्रोडक्ट इज फॉर्म्ड. ओके. आणि हे रिव्हर्सिबल प्रोसेस आहे म्हणजे आपण त्याला रिव्हर्स करू शकतो. ओके. आणि केमिकल चेंज मध्ये काय होते पहा. केमिकल चेंज मध्ये न्यू प्रोडक्ट इज फॉर्म्ड. न्यू प्रोडक्ट फॉर्म होतोय. न्यू प्रोडक्ट इज फॉर्म्ड. आणि नवीन प्रोडक्ट फॉर्म झाल्यामुळे आपण त्याला रिव्हर्स करू शकत नाही म्हणजे ही रिव्हर्सिबल प्रोसेस आहे. गॉट दिस वन? आता पहा. when a common salt, that is common salt कोणता आहे? NaCl. when common salt, that is NaCl, is dissolved in water, it undergoes a physical change. काय होतंय पहा. undergoes physical change where the ionic bond break. याच्यामधला काय होतोय? बॉन्ड ब्रेक होतोय and causing NaCl to dissociate into free sodium ions, that is Na plus free sodium ions and
क्लोरीन आयन्स. फ्री सोडियम आणि क्लोरीन आयन्स क्रिएट होतात, which then get surrounded by water molecules and forming a homogeneous solution with altered properties like lower vapor pressure and higher boiling point. काय होत आहे यामधला बॉन्ड जो आयोनिक बॉन्ड आहे तो काय होत आहे ब्रेक होत आहे. ओके, आणि Na+ आणि Cl- आयन क्रिएट होत आहेत. आणि हा काय आहे फिजिकल चेंज आहे. का तर इथं नवीन प्रोडक्ट नो न्यू केमिकल सबस्टन्स इज फॉर्म्ड. नवीन केमिकल सबस्टन्स क्रिएट होत आहे का नाही. The salt just disappears as a ion within the water. आयन क्रिएट होत आहेत वॉटर मध्ये त्या साल्टचे फक्त. इट इज अ फिजिकल चेंज बिकॉज यू कॅन इव्होपरेट वॉटर टू गेट द साल्ट बॅक. जर आपण त्या वॉटरला जर इव्होपरेट केलं तर काय होईल आपल्याला साल्ट बॅक भेटेल. म्हणून हे काय आहे केमिकल फिजिकल चेंज आहे. सॉरी, नॉट अ केमिकल, इट इज अ फिजिकल चेंज. Got this one? It is physical change. Therefore, it is physical change. The next one is question number 23. Define an exothermic reaction. Give an example. What is exothermic reaction? Exothermic reaction म्हणजे काय आणि त्याचं एक्झाम्पल द्यायचं आपल्याला. What this one? तर पहा, a chemical reaction associated with evolution of heat energy is called an exothermic reaction. Got this one? म्हणजे काय होतं बघा, chemical reaction is associated with evolution of heat energy is called as exothermic reaction. एक्झाम्पल काय आहे पहा याचं. इथं काय होत आहे evolution of heat energy होत आहे. एक्झाम्पल पहा, C+O2 which gives CO2 plus 94 kilocalorie, or C plus O2 minus 94 kilocalorie which gives CO2. हे काय झालं याचं एक्झाम्पल झालेलं आहे. Got this one? हे काय झाली एक्झोथर्मिक रिएक्शन झालेली आहे. A chemical reaction associated with evolution of heat energy. Got this one? एक्झाम्पल लक्षात आलेलं आहे सगळ्यांच्या. ओके, इथं काय झालेलं आहे पहा, फॉर्मेशन ऑफ CO2. ओके, CO2 चं फॉर्मेशन झाल्यानंतर काय होते बघा, फ्रॉम कार्बन अँड ऑक्सिजन द बॉन्ड बिटवीन ऑक्सिजन ॲटम इन ऑक्सिजन मॉलिक्यूल शुड बी ब्रोकन. बॉन्ड काय झालेला आहे ब्रोकन झालेला आहे. ओके, फॉर ब्रेकिंग ऑफ बॉन्ड सम अमाउंट ऑफ बॉन्ड ब्रेक करण्यासाठी काही एनर्जी लागते.
is observed. काही एनर्जी जी लागते ती काय केली आहे ऑब्झर्व केली जाते. At same time some amount of energy is released. काही एनर्जी रिलीज होते ड्युरिंग द फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड. नवीन बॉन्ड क्रिएट झाल्यानंतर कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये. इफ एनर्जी रिलीज इज मोर दॅन एनर्जी रिक्वायर्ड ड्युरिंग द रिएक्शन. लागणारी एनर्जी रिलीज झालेली एनर्जी जर जास्त असेल त्याला लागणाऱ्या एनर्जी पेक्षा the difference in energy level is as heat energy. Okay. Got this one? Exothermic reaction. Okay. Then, thank you. यानंतरचे क्वेश्चन आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू.